कुठे आमचे काय काय इव्हॅक्युएशनच्या काय काय एक्सरसाइज सुरू आहे आणि तसेच जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांचे काय काय ज्वलंत प्रश्न आहेत, काय काय समस्या आहेत त्यांच्या समोर, आणि त्याबद्दल प्रशासनकडून काय काय कारवाई काय काय प्रयास करण्यात येत आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो। आता माढा तालुक्यामध्ये कव्हे बंधाराचे खाली कव्हे बंधारावर सीना कोडेगाव, खासापुरी आणि चांदणी बॅरेजतून पाणी येत असते आणि कव्हे बंधारावर आता 1,25,000 क्युसेक्स आहे। रात्री 12 वाजेपर्यंत हा जो विसर्ग आहे तो 1,25,000 क्युसेक्स पासून 1,45,000 पर्यंत होणार। 20,000 क्युसेक्सच्या वाढ होणार, पाणीचा स्तर वाढणार आणि पुन्हा एक वेळी काही काही गाव काही काही बस्तीमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे। कव्हे बंधाऱ्याच्या खाली रिंधोरे, तांदूळवाडी, म्हैसगाव, दारफड, राहुलनगर, सुलतानपूर, निमगाव असे सारखे उंदरगाव हे सगळे गावे आहेत। तर हे सगळे गावामध्ये जे नागरिक आहेत, जे ग्रामस्थ आहेत, त्यांच्यासाठी सूचना आहे की आता हळूहळू पाणी वाढणार आणि जवळपास रात्री 12-1 वाजेपर्यंत 1,45,000 क्युसेक्स झाल्यामुळे पाणी गावामध्ये पुन्हा एक वेळी शिरणार। त्यानंतर भोगावती नदी आणि वरतून जे पाणी येत आहे, माढा तालुकामधून सीना नदीमधून जे पाणी येत आहे आणि भोगावती नदी याचा संगम घाटणे बॅरेजला असतो। भोगावती नदीमधून 35,000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे आष्टे, कोडेगाव, शिरापूर हे सगळे, अर्जुन सोंड, पाकणी हे सगळे जे गावे आहेत आता तिथे 1,60,000 क्युसेक्सचा विसर्ग आहे, तो वाढून 1,80,000 होणार उद्या सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत। हळूहळू तो वाढेल। आता हे जे सगळे गावांची नाव मी घेतली, आष्टी, कोडेगाव, शिरापूर, शिंगोली, पाकणी, अर्जुन सोंड, आता इथे 1,25,000-1,60,000 क्युसेक्स आहे। उद्या सकाळी 7 ते 8 वाजेपासून 1,80,000 पर्यंत वाढणार। जवळपास 20,000 क्युसेक्सच्या इथे पण विसर्गमध्ये वाढ होणार आहे। तर पुन्हा काही काही भागात काही काही गावात पाणी येण्याची शक्यता आहे। कोरसे गावला उद्या रात्री 8-9 वाजेपर्यंत हा पाणी येईल आणि कोरसे गावला 1,80,000 क्युसेक्स उद्या रात्री 8-9 वाजेपर्यंत येईल। आता हे सगळे जे मी आकडे आता सांगितला त्याच्या एक अझम्पशन आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही झाला तर, जर आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला तर हे सगळे विसर्गमध्ये थोडाफार वाढ होणार। सोलापूर जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट आहे। येलो अलर्ट म्हणजे की कमी ते मध्यम पाऊस, आणि उद्या ग्रीन आहे। ग्रीन म्हणजे की कमी ते खूप कमी पाऊस, मतलब नाही, नो रेन टू व्हेरी लिटिल रेनफॉल। बहुतेक उद्या पाऊस होणार नाही किंवा रिमझिम पाऊस काही काही ठिकाणी पडण्याची आता फोरकास्ट आहे। मी एक पुन्हा सांगतो, हा फोरकास्ट आहे, यामध्ये प्रत्येक 3 तास 4 तासला बदल होण्याची शक्यता आहे। पण आता जे फोरकास्ट आहे तो उद्याच्या ग्रीनमध्ये आहे सोलापूरला। तसेच अहिल्यानगरमध्ये आज आणि उद्या येल्लो आहे। येल्लो फोरकास्ट म्हणजे कमी ते मध्यम पाऊस। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज येल्लो आहे आणि उद्या धाराशिवमध्ये सुद्धा ग्रीन आहे, मतलब रिमझिम किंवा पाऊस होणार नाही। तो अशा प्रकारचा फोरकास्ट आहे। आता करमाडामध्ये, अहिल्यानगरमध्ये काल रात्री आज सकाळी थोडा मोठा पाऊस झाल्यामुळे सीना निमगाव ज्या बॅरेज आहे, जे धरण आहे अहिल्यानगरमध्ये, तिथून विसर्ग वाढलेला आहे। 22 तारीखला 22 सप्टेंबरला ज्या दिवशी मोठा एक पूर आला होता करमाडामध्ये, त्या दिवशी हिच बंधारामध्ये सीना निमगावमध्ये 15,000 क्युसेक्सचा विसर्ग आहे। हो, 15,000 क्युसेक्सचा विसर्ग होता 22 तारीखला। आज तो वाढून 27,000 क्युसेक्स झालेला आहे। मग तिथे पुन्हा एक वेळी जे पूरग्रस्त गाव होते त्या गावात त्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे, आणि कारण 15,000 क्युसेक्स 22ला होता आणि आता 27,000 आहे, मग अजून जास्त क्षेत्र त्यामध्ये बाधित होईल। आता तिथे इव्हॅक्युएशन आम्ही सुरू केलेलं आहे। लोकांना गावातून काढून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे कार्यक्रम, ऑलरेडी जी एक्सरसाइज आहे तो सुरू झालेला आहे आमच्या फील्डवर। बिटरगावमध्ये जवळपास 1,500 लोकांना आम्ही गावातून काढून त्यांना शेल्टर होममध्ये
ऑलरेडी पाठविलेलं आहे. बोरगावमध्ये 300, खडकीमध्ये 300 आणि नीलज सांगोमध्ये 700 लोकांना आम्ही इव्हॅक्युएट केलेलं आहे आणि शेल्टर होममध्ये ठेवलं आहे. आजच्या जे मोठे प्रश्न आहेत, जे मोठे समस्या आहेत पूरग्रस्तांच्या समोर, त्याबद्दल आमची जी कारवाई आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. सर्वात जे मोठा प्रश्न आहे पूरग्रस्त लोकांच्या समोर तो चाराचा आहे. जसा मी 2-3 दिवस अगोदर मी प्रेस कॉन्फरन्स घेतला होता, त्यामध्ये मी सांगितलं होता की चाराचं आमचं नियोजन चालू आहे आणि आता तो फील्डवर दिसेल. त्याप्रमाणे काल 20 टनच्या चाराचा वाटप झालेला आहे. माढामध्ये 11 टन आणि मोहोडमध्ये 9 टन. आज 70 टन चाराचा वाटप सुरू आहे. उद्या किमान 100 मेट्रिक टन चाराचा वाटप होईल आणि परवापासून तो 100 ते 120 मेट्रिक टनच्या प्रत्येक दिवशी आम्ही करू शकतो. त्याचा मला आता विश्वास आहे. आमचे सगळे सप्लायर्स लाईन्ड अप आहे आणि आज 70 टनचा वाटप होत आहे. उद्या 100 टनच्या किमान 100 टनच्या होणार आणि परवापासून 100 ते 120 टन तो कंटिन्यू राहील जोपर्यंत चाराची जे तुटवडा आहे तो लोकांना भासत नाही. चारा आणण्यासाठी सर्व जे जिल्हाधिकारी आहेत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सगळ्यांच्या सोबत माझी चर्चा 2-3 दिवस अगोदर झाली होती. त्याप्रमाणे आम्ही तिथे जे मुरघासचे सप्लायर आहेत ते गव्हर्नमेंट रेटवर 6.50 रुपये 50 पैसे प्रति किलो जे गव्हर्नमेंटच्या रेट आहे त्या रेटवर हे सगळे सप्लायर्स तयार आहेत. त्या म्हणून आम्ही त्यांच्याकडून आता चारा घेत आहोत. चारा जे आम्ही जिल्ह्यामध्ये आणत आहोत तो PDS ट्रकचा वापर आम्ही करत आहोत. जो आमचे PDS ट्रक आहे त्याचा वापर आम्ही करत आहोत. आणि त्यानंतर तालुका स्तर, जिल्हा स्तरावर आणि तालुका हेडक्वार्टरवर चारा पोहोचल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी छोटे जे टेम्पो असते त्याचे आम्ही ऑलरेडी नियोजन केलं आहे. त्याप्रमाणेच आता गावामध्ये पण आमचा चारा वाटप सुरू झालेलं आहे. आता मी एक मलिक पेठ म्हणून गाव आता मी जस्ट व्हिजिट करून आलो. त्या ठिकाणी आजच 3.5 टन चारा, आज सकाळी 3.5 टन चारा त्यांना प्राप्त झालेला आहे. हे फक्त एक उदाहरण आहे. आता चारा वाटप समिती पण आम्ही प्रत्येक गावामध्ये गठीत केलेली आहे. त्यामध्ये ग्रामसेवक, पोलीस पाटील सगळे लोक आहेत. आता आज मी SP साहेबांना एक पत्र दिलं आहे की तिथे आम्हाला बंदोबस्त पण लागेल. तर उद्यापासून तिथे पोलीस पण हजर राहील. प्रांत मार्शरसला मी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती त्यांची केलेली आहे की जे चारा वाटप आहे त्याच्या व्हिडिओग्राफीपासून सगळे रेकॉर्ड, कोणत्या माणूसला किती चारा गेला गावामध्ये ते सगळे रेकॉर्ड करणे. जे चारा वाटप समितीमध्ये लोक आहेत त्यांच्या प्रत्येक दिवशी VC घेणे, स्वतः फील्डवर जाऊन रजिस्टर चेक करणे, व्हिडिओ चेक करणे, ताकी नंतर कुठल्याही प्रकारच्या यामध्ये ॲलिगेशन नाही आला पाहिजे. त्याची आमची तयारी आहे. त्याप्रमाणे प्रांत मार्शरसची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. आता आमचे शेल्टर होममध्ये 13,860 लोक आहेत. 120 शेल्टर होम आहेत. आता आजच्या दिवशी 13,860 लोक आहेत. त्यामध्ये त्यांना आम्ही फूड पॅकेट्स आम्ही देत आहोत. दुपारीच्या आणि रात्रीच्या लंच आणि डिनर आम्ही देत आहोत. जिल्हा प्रशासनामार्फत आम्ही त्यांना पुरवठा करत आहोत. ड्रिंकिंग वॉटरच्या टँकर, पिण्याच्या पाणीच्या टँकर प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला आहे. आज जी मी VC घेतली तर काही ठिकाणी त्यांची एक विनंती होती की त्यामध्ये संख्याच्या वाढ झाला पाहिजे. तो ऑलरेडी आज संध्याकाळीपर्यंत आम्ही केलेला आहे. काही शेल्टर होम्समध्ये एक कंप्लेंट आला की मोबाईल टॉयलेट्सची आवश्यकता आहे. 265 मोबाईल टॉयलेट हे वेगवेगळे ठिकाणी आम्ही पाठवतो. प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट नव्हती. काही ठराविक शेल्टर होममध्ये कंप्लेंट होती की मोबाईल टॉयलेट नाही आहे. उद्या सकाळी 5-6 वाजेपर्यंत 265 मोबाईल टॉयलेट वेगवेगळे शेल्टर होममध्ये पोहोचतील. शेल्टर होमबद्दल मला वाटते उत्तर सोलापूरमध्ये पाकणी किंवा एक दुसरा गाव होता, पाथरी किंवा पाकणी गाव होता उत्तर सोलापूरमध्ये. तिथे काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये जे फूड पॅकेट होता त्याच्या जे साईज होता ते खूपच कमी होता, पुरेसा नव्हता त्यामध्ये क्वांटिटीमध्ये. त्याबद्दल एक स्पष्टता अशी आहे की तो एक NGO मार्फत वाटप झाला होता. तो आमच्या प्रशासनाने जे फूड पॅकेट देत आहेत त्या फूड पॅकेट नव्हता. आमच्या जे फूड पॅकेटच्या क्वांटिटी आहे आता मल्लिक पेठमध्ये बरेच ठिकाणी मी स्वतः शेल्टर होममध्ये कॉल करून विचारलो. त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनकडून जे फूड पॅकेट मिळत आहे त्यामध्ये सफिशियंट क्वांटिटी आहे, कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे, क्वालिटी पण चांगली आहे. जे व्हिडिओ व्हायरल झाला होता तो एक प्रायव्हेट NGOने दिला होता. प्रायव्हेट NGOचे नाव मी नाही घेणार, पण त्यांची चूक नव्हती.
आणि त्यामध्ये ते सुधारणा पण करत आहेत, पण तो प्रशासन मार्फत वाटप करण्यात आलेला नव्हता. गेल्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सगळे इंडस्ट्रियलिस्ट, सहकारी बँक, साखर कारखाना, स्टोन क्रशर यांची आम्ही बैठका घेतल्या. जे वेगवेगळे डोनर्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही लिंक करून दिलं आहे. ज्या इंडस्ट्रियलिस्ट किंवा सहकारी बँक, साखर कारखाना त्यांना स्वतः काही किट तयार करून द्यायचे, राशन द्यायचे, चादर द्यायचे, त्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रतिसाद पण मिळाला आहे. पण आमच्या जिल्ह्यामध्ये बरेच लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. जर तुम्ही पैसे दिले आणि कुठल्या NGO सर्टिफाईड NGOला तो गेला तर त्याप्रमाणे ते त्यांची खरेदी करू शकतील, राशन किट देऊ शकतील लोकांना. त्यानिमित्ताने एक अक्षय पात्र म्हणून एक मोठी संस्था आहे, नामी ग्रामी नॅशनल इंटरनॅशनल संस्था आहे. ते प्रत्येक दिवशी जवळपास 20-22 लाख लोकांना ते मोफतमध्ये जेवण देतात. त्यांच्या युनायटेड नेशन्स त्याचे बरेच त्यांचे नावाने त्यांचे बरेच रेकॉर्ड्स आहेत. आतापर्यंत त्यांनी 400 कोटी मोफत मील्स लोकांना दिल्या जेव्हापासून ते स्थापित झालेले आहेत. त्यांच्यासोबत काल माझा बोलणं झालेला होता. शेल्टर होममध्ये जे लोक आहेत त्यांना तर आम्ही लंच आणि डिनरच्या पॅकेट प्रशासन मार्फत आम्ही देतो त्यांना. पण बरेच लोक आहेत जे शेल्टर होमपासून परत घरी जातात आणि तिथे जेवण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे. आज त्यांनी माढामध्ये आम्ही त्यांना एक जागा दिली आहे. उद्या सकाळीपासून 5000 लोकांना मोफतमध्ये ते लंच आणि डिनर त्यांचे गावामध्ये जाऊन ते देणार. त्यांच्याकडे त्यांचे इन्सुलेटेड व्हेकल्स आहे, ज्या व्हेकल्समध्ये ते जे आहार आहे ते एकदम गरम ताजा राहते आणि ते तिथे जाऊन ते स्वतः तिथे डिस्ट्रीब्युशन करणार. तर 5000 लोकांना माढामध्ये उद्यापासून लंच आणि डिनर गावामध्ये आम्ही पुरवठा करणार. आता आम्ही त्यांना विनंती केली आणि मोफतमध्ये आहे. त्यांचे मोठे मोठे डोनर्स आहेत, ते डोनर्स मार्फत ते लोक करत आहेत. आता मी त्यांच्यासोबत आजच पुन्हा एक वेळी बैठक घेतली, VC वर ते हजर होते. आम्ही विनंती केली आहे की सिटीमध्ये पण आपण एक सुरू करावे. सिटीमध्ये जे सुरू झालं तर मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये असे जे लोक आहेत जे गाव त्यांचे घरात परत जात आहे, घरीला परत जात आहेत, पण तिथे जेवण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे काहीच, ते लोकांना आम्ही आता जेवण ते पण पुरवठा करतील. त्यामध्ये 2-3 दिवस कदाचित लागतील सेटअप करायला. आणि मी पुन्हा सांगतो, हे सिटीमध्ये जे करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत, आता प्रयत्न आहे. आता आम्ही कमिटमेंट नाही देत आहोत की 2 दिवसानंतर तो सुरू होणार, पण बहुतेक तो होईल. माढामध्ये उद्यापासून 5000 लोकांना फ्री मोफतमध्ये लंच आणि डिनर ते लोक सुरू करतील. त्यांचे सेटअप पूर्ण झालेले आहे. आतापर्यंत जेवढे आमचे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत, नगरपालिकातून 11.5 लाख रुपयाच्या डोनेशन ऑलरेडी त्यांचे आलेले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी कडून आता CO साहेब त्याचीच बैठक घेत आहेत, ते आता थोडे वेळेत येतील. आमचा अंदाजा आहे की किमान 80-90 लाख रुपये त्यांच्याकडून येईल. बाकी DCC जे बँक आहे त्यांच्याकडून 16 लाख रुपये आम्हाला मिळणार. आणि बाकी जेवढे आम्ही बैठका आता घेतल्या त्याप्रमाणे आम्हाला उम्मीद आहे की मोठ्या प्रमाणात आमच्याकडे निधी येईल. आता हे जे सगळे निधी येत आहे, आम्ही सर्वांना विनंती केली आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट फंड असा काही आमच्याकडे सेटअप नाही आहे. आणि जर सेटअप झाला त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही दिला तर एक वेळी डिस्ट्रिक्टला तुम्ही दिला, डिस्ट्रिक्ट ते जिल्ह्याची निधी झाली, मग त्यामध्ये सगळे जे नियम कायदे आहेत ते लागू होतात. तर असा करू नका. वेगवेगळे चांगले स्वयंसेवी संस्था आहेत, अक्षय पात्र जसं मी सांगितलं, त्यांच्यासोबत आमच्या टाईअप झालेला आहे की जेवढे निधी आमच्या जिल्ह्यामध्ये लोक डोनेट करतील ते आम्ही सांगतो तुम्हाला द्यायला. आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे राशन किट आता पुरवठा सुरू करा. त्यांच्या चांगले ड्राय राशन किट आहे. ते ड्राय राशन किटमध्ये एक कुटुंबला मतलब 3-4 लोकांचे जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी 8 ते 10 दिवस प्रत्येक दिवशी 2 वेळीच्या जेवण ते देऊ शकतात. तेवढा राशन किट, एक राशन किटमध्ये तेवढा त्यांच्याकडे सगळे मटेरियल्स असते. आणि तो ज्या डोनेशन आमच्या जिल्ह्यातून लोक देणार त्यांना त्याप्रमाणे ते राशन किट तयार करतील. त्यांची एक खूप चांगली टीम आहे
जेवढे डोनेशन्स आमच्या जिल्ह्यातून येत आहेत ते शासकीय अधिकारी कर्मचारीचे असो, सहकारी बँक्सचे असो, साखर कारखान्याचे असो किंवा वेगवेगळे लोकांचे असो जे अक्षय पात्रामध्ये देत आहेत, आम्ही प्रयत्न करू की आमच्याकडे जेवढे लोक आहेत, जेवढे डोनेशन झाले ते 100% आमच्या जिल्ह्यामध्येच येतील. बाकी जे लोक आहेत जे स्वतः इंडिव्हिज्युअल लोक आहेत जे स्वतः वेगवेगळे संस्थाला पैसे द्यायला तयार आहेत, माझी विनंती असेल की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या की जे आम्ही पैसे देत आहोत तो सोलापूरमध्येच आला पाहिजे. कारण ते नॅशनल स्टेट लेवलच्या संस्था असू शकते. तेवढीच विनंती आहे की तुम्ही इन्सिस्ट करा की जर आम्ही पैसे देत आहोत तर ते जे जेवण आहे ते माझे सोलापूर जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे. सोलापूर जिल्ह्याचे जे अधिकारी कर्मचारी आणि जे पतसंस्था आणि जे सहकारी बँक्स आहेत त्यांच्याकडून जे पण डोनेशन येईल ते मी खात्री करतो की तो सोलापूरमध्येच येईल, अक्षयपात्र किंवा कुठल्याही संस्थामार्फत. साफसफाईबद्दल सीओ साहेब डिटेल आढावा देतील. त्यामध्ये परवापासून आम्ही सफाई मोहीम हाती घेणार. आता पाणी जसा जसा खाली जात आहे त्यासाठी नाम फाउंडेशनच्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत मिळत आहे. JCB ट्रॅक्टर ते पुरवठा करत आहेत. नगरपालिकाची जी यंत्रणा आहे मी त्यांच्याकडे दिली आहे की तुम्हाला जे पण मदत लागेल तुम्ही त्यांच्याकडून घ्या. आणि त्यानंतर सगळे कचरा काढल्यानंतर तिथे फॉगिंग आणि सगळे जे मॅल्थिओन पावडर डस्टिंग ते सगळे त्यांनी प्लॅन तयार केली आहे, त्या पद्धत ते सांगतील. आरोग्याच्या पण सीओ साहेब बघत आहेत. हेल्थ कॅम्प्स आता ते सुरू करणार, मेडिसिन किट वाटप ते सुरू करणार, त्याबद्दल ते विस्तारपूर्वक सांगतील. वॉटर टँकर्स प्रत्येक शेल्टर होममध्ये गावमध्ये आता ऑलरेडी कालच पोहोचला होता. आता पुन्हा ज्या ठिकाणी संख्या वाढ करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाढ करू. तर अशी प्रकारची आमचे प्रयत्न आता सुरू आहेत. मला असं वाटतं की जे गेल्या 22 तारीखपासून 21 तारीखपासून हा पूर सुरू झाला होता, जवळपास 24-25 तारीखपर्यंत आम्ही बचाव कार्याचे फेजमध्ये होतो, लोकांना इव्हॅक्युएट करणे. तो 25 तारीखला संपला होता आणि 25, 26, 27ला बसून आम्ही सगळी तयारी केली होती. रात्री दिवस आमची टीम मेहनत करत आहे. म्हणून आता चारा, जेवण, राशन किट हे सगळे प्रश्न आता मार्गी लागत आहेत. तरी सुद्धा बरेच आता काम शिल्लक आहेत. मला वाटतं की किमान 1 महिना त्यामध्ये 1 महिना फक्त आम्हाला यामध्येच काम करावं लागेल. त्यानंतरचे जे समस्या जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. त्यासाठी मी माझ्या टीम जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पूर्णपणे तोच काममध्ये आहे. आता मी मलिकपेटला गेलो होतो मोहोळ तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी मला वाटतं की व्हिडिओज काही लोकांचे पर्यंत आले पण असतील. प्रत्येक माणूसनी त्या गावचे सांगितलं की तहसीलदार, BDO, तलाठी, ग्रामसेवक रात्र दिवस हजर होते. त्यांचे फोन रिसीव्ह करत होते. लोकांना बाहेर काढणे, जेवण व्यवस्था सगळे, पिणे पाणी, टॉयलेट सगळे ते करत होते. तर आता सगळी जी टीम आहे ती फील्डवर आहे आणि असंच आपल्याला दिसेल. बाकी ज्या ज्या सुधारणा आम्हाला करायची आहे, आम्ही एक चांगलं नेटवर्क सेटअप केलं आहे. ते पत्रकार पण आहेत, त्यामध्ये वेगवेगळी स्वयंसेवी संस्था आहे, माझे पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, तलाठी आहेत, त्यांच्याकडून, तहसीलदारकडून, प्रांतकडून आम्ही फीडबॅक नेहमीच घेत राहतो. 1-2 तास आम्ही फक्त हीच VC घेतो की ग्राउंडवर काय चाललं आहे. म्हणून आम्हाला माहीत आहे की कुठे काय गोष्टीची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे आता सुरू आहे. पण याबद्दल कुठल्या प्रकारच्या दुमत नाही आहे की आम्हाला अजून किमान 1 महिना रात्र दिवस मेहनत करावी लागेल. त्यानंतरच हे प्रश्न जे आहे तो सुटेल. आता मला वाटतं की फक्त एक आरोग्य आणि पिण्याचे पाणी आणि स्वच्छताबद्दल थोडा सीओ साहेब विस्तारपूर्वक सांगतील. आता आपण बऱ्यापैकी पावसाच्या कमी होतोय आणि त्यामुळे आता आपण स्वच्छता, आरोग्य, तसेच पाणी पुरवठा आणि शौचालय ह्याच्याबद्दल आपण थोडंसं नियोजन केलेले आहे. काही शेल्टर होम्स मधून आणखीन विनंती होता की फिरते शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ऑलरेडी आपण ते नियोजन केलेले आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळीपर्यंत विविध निवारा शेडमध्ये जिथे जास्त लोकसंख्या आहे तिथे जास्त टॉयलेट्सची गरज आहे. त्या हिशोबाने 300 टॉयलेट आपण उद्या सकाळीपर्यंत फिरते शौचालय विथ मॅन पॉवर साफ करण्यासाठी, जेटिंग, सक्शन मशीन त्याचे साफ करण्यासाठी माणूस जे लागणार ते सगळे आपण उद्या सकाळीपर्यंत पोहोचून देऊ. तसेच पुढचा विषय आहे की पिण्याची पाण्याची आपण कालपर्यंत 35 टँकर करत होते. आताच्या घडीत आपण 55 टँकर्स उपलब्ध करून दिले. प्रत्येक टँकर 26,000 लिटरच्या कॅपॅसिटीच्या. आज प्रत्येक गावात
आपण देतोय. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही गावामध्ये जिथे कनेक्शन म्हणजे रोड नाहीये, जिथे टँकर जाण्यासाठी रोड नाहीये, तिथे आपण जारचा पाणी पिण्याची पाणी उपलब्ध करून दिलेले आहे. कालपर्यंत 1900 जार्स होते. आज जवळपास आपण 4100 जार पर्यंत आज पोहोचलेलो आहे. हे टँकर सोडून त्याच्यानंतर आपण पिण्याची पाणी जे प्रत्येक केफ भरताना ओटी टेस्ट करूनच त्याची सॅम्पल टेस्ट केल्यानंतर ते साफ आहे की नाही पाणी, जसं आपण वाडीमध्ये केलं होतं त्या हिशोबाने करूनच आपण पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलेलं आहे. अजूनही कुठल्याही गावातून जर मागणी आला तिथे पण आणखी आपण वाढवून देऊ, तसं आपण ऑलरेडी नियोजन केलेलं आहे. काही सेवाभावी संस्था पण त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतोय पाणी पुरवठ्यामध्ये, जे टँकर वगैरे आम्हाला लागतात तिकडे. आणि दुसरा एक पुढचा विषय आहे की आरोग्याच्या बद्दल. आता हे प्रत्येक निवारा शेड मध्ये आपले CHO, आशा, अंगणवाडी आणि त्यांचे सगळे टीम 2-2 शिफ्ट मध्ये काम करतोय. उद्यापासून आपण हे शेल्टर होम सोडून आता गावामध्ये जे लोक आता परत जाण्याची सुरुवात झाली, ते प्रत्येक गावात एक डेडिकेटेड हेल्थ कॅम्प घेणं ते उद्यापासून सुरू करणार आहे. त्यासाठी वेगवेगळे आपण टीम इन्क्लुडिंग मेडिकल ऑफिसर्स, ज्या तालुक्यात पुराची परिस्थिती पण नाही तिथून पण काही लोकांना पूल केलेले आहे, ते सर्वांना पूल करून उद्यापासून प्रत्येक ठिकाणी आरोग्याची कॅम्प शिबिर पण सुरुवात करणार आहे. आणि दुसरा, महिला आणि बालविकास विभागाकडून सॅनिटरी पॅड्स आपण काल 20,000 सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून दिलेला होता. आज अजून एक 50,000ची आम्ही नियोजन केलेलं आहे. उद्यापर्यंत 50,000 आणखी सॅनिटरी पॅड्स पण आपण उपलब्ध करून देऊ. आणि दुसरा सर्वात महत्वाचा विषय, आता पाणी पुराची पाणी जर कमी झाला मग पुढचा विषय येतात आपल्याला की साफसफाईच्या. त्याच्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक जिल्हा स्तरावरचे नोडल अधिकारी, त्या तालुक्याचे BDO आणि इतर तालुक्यांचे 2 ABDO, तसं एक नियोजन करण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी एक टीम, त्यांच्याकडे प्रत्येक गावात एक 3 ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे कर्मचारी, एक लपाचे आपले डेप्युटी इंजिनियर, तसेच आपले बांधकामचे JE, तसेच नाम फाउंडेशन कडून आपल्याला इक्विपमेंट वगैरे भेटतो, JCB, डंपर वगैरे, त्यांचे लोक, तसेच साफसफाई करण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक एजन्सी नेमून दिलेली आहे. ते लोक किमान एक 20 कर्मचारी, साफसफाईचे कर्मचारी एका गावासाठी आपण नेमून दिलेले आहे. उद्या परवापासून त्याची साफसफाई मोहीम सुरुवात होणार आहे. किमान 3 ते 4 दिवस एक गावामध्ये ते राहून पूर्णपणे चिखल वगैरे करून नंतर जेटिंग वगैरे करायचं, त्याच्यानंतर फवारणी करणं, फॉगिंग करणं आणि पावडर टाकणं, तसेच जेवढे आपले विहीर वगैरेची जे सोर्सेस आहे ते सोर्सेस जर प्रदूषित झाला असेल तर तिथे परत टेस्टिंग वगैरे करणं, तसेच रेमेडियल मेजर्स करणं. जर हे प्रदूषित जास्त झाला किती दिवसापर्यंत ते वापरायचे नाही आणि रेमेडियल मेजर्स काय करायचे ते सगळे करण्यासाठी आपण नियोजन प्रत्येक तालुक्यावाईज नाम फाउंडेशन, आपले जिल्हा परिषदची यंत्रणा, हे सगळे नियोजन केलेलं आहे. उद्या आणि परवापासून हे सर्वच काम प्रत्येक गावात तुम्हाला जास्तीत जास्त 1 आठवड्यामध्ये सर्वच गाव आपण कव्हर करून सर्वच गावांना एकदम स्वच्छ करून देऊ, त्या हिशोबाने नियोजन झालेले आहे. ठीक आहे. आता 2 विषय, किलो तांदूळ आणि 10 किलो गहू जो PDS मार्फत आम्ही देत होतो, ते परवा मी आदेश काढला होता, त्याच्या वाटप पण आता फील्डवर सुरू झालेलं आहे. बरेच लोकांपर्यंत पोहोचला पण आहे तो. आणि घरांचे पंचनामाबद्दल एक प्रश्न होता, तो आता रात्री 10 वाजेपर्यंत माझे सगळे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, ते सगळे घरांचे पंचनामे आज रात्री 10 वाजेपर्यंत संपतील. आणि बुधवारीपर्यंत हे सगळे लोकांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये शासनमार्फत ते जाणे सुरू होईल. 10,000 रुपयाचे त्यांना मदत मिळेल. शासनच्या योजना आहे तो. त्यासाठी जे पंचनामे करायचे होते घरांचे नुकसानचे पंचनामे, तो आम्ही आज रात्री संपवणार. त्यानंतर आम्ही शेतीच्या पंचनामे पण सुरू करणार. आम्ही फील्ड यंत्रणाला स्पष्ट सूचना दिली आहे की जे त्यांचे बाकी साहित्य वाहून गेले आहे, मोटरी जे पण असतील, त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेऊ. आणि विशेष बाब म्हणून आम्ही प्रस्ताव शासनाला पाठवू ते मंजूर करण्यासाठी. जी
10,000 रुपये कुटुंब प्रमुखाच्या नावावरती जमवणार आहे. 10,000 हो रुपये हो हो कुटुंब प्रति कुटुंबला प्रमुखाच्या हो नावावर. हो हो त्यांच्या अकाउंटमध्ये. जिल्ह्यात अशी किती गाव आहेत की त्या गावांना संपर्कच होऊ शकत नाही किंवा त्या गावाचा पूल किंवा मुख्य रस्ता वाहून गेलेला आहे आणि ज्या गावाला कुणीकडनं संपर्क होऊ शकत नाही अशी किती बघा आता जसं तुमच्या उंदरगावमध्ये खडकी वस्ती व असा काहीच गाव आहे, तिथे 30-35 लोक राहतात, 4-5 कुटुंब आहेत. तो आता तो मतलब आयसोलेटेड झालेला आहे. तर तिथे आम्ही बोटीने सगळे जेवण आणि तो पाठवतो. तहसीलदारचा आता फोन आला होता, तो आम्ही जेवण आणि पाणी सगळे त्या ठिकाणी पाठवतो. हा जो तुमचा प्रश्न आहे की किती ठिकाणी ते पूल तुटून गेला आहे आणि ते कॉन्टॅक्ट संपर्क हे तुटून गेला आहे, तो थोडा नंतरचा भाग आहे. एक वेळी पूर थोडा कमी झाल्या मतलब पाणी थोडं कमी गेल्यानंतर चारा जेवण खाणे हे सगळे प्रश्न संपल्यानंतर तो पण आम्ही सर्वे करू आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला मी सूचना देऊ की तुम्ही एस्टिमेट तयार करून ते शासनला पाठवा दुरुस्तीसाठी. पण तो थोडा नंतरचा भाग आहे. हां, आता जसं मी मल्लिकपेठ गेला होता तर ते लोकांचे म्हणणं होतं की आपण सफाई करणार आहोत, त्यामध्ये रस्त्याचं थोडं मुर्मीकरण करा. तर तो एक आम्ही घटक घेणार आहोत मुर्मीकरणचा. दुसरा, बरेच लोकांचे असं म्हणणं आहे जे आम्ही फील्डवरून आम्हाला जी माहिती मिळत आहे की नंबर 1 जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळाच्या दफ्तर वाहून गेलं आहे. ते आज उद्या सीओ साहेब एक आदेश काढतील, सगळे जे शाळा व्यवस्थापन समिती आहेत त्यांना ते आदेश देतील की मोफतमध्ये त्यांचे सगळे पुस्तक त्यांना द्यायचे. आणि बरेच लोकांचे कागदपत्र वाहून गेलेले आहेत, ते आधार कार्ड, राशन कार्ड वेगवेगळी आहे. तर ते एक वेळी हे सगळे संपल्यानंतर जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल त्यावेळी आम्ही गावामध्ये कॅम्प्स घेऊन ते सगळे डॉक्युमेंटेशन त्यांचे पूर्ण करणार. पण तो थोडा नंतरचा भाग आहे. आता जे शासनचे आता जस्ट नुकतेच एक पत्र आलेलं आहे, तो त्याप्रमाणे जे पण आम्हाला हे करायचे तूर डाळ साखर वगैरे काही गोष्टी आहेत त्यामध्ये त्याप्रमाणे आपण करू, काहीच हरकत नाही आहे त्यामध्ये, ते लवकरच करू. बँकेला आपण मदत मागितली तर ते कुठल्या निकषाखाली ते आपल्याला मदत करतील किंवा ते आपल्याला पैसे देतील? बँक्स मतलब नॅशनलाइज बँक नाही, बघा आम्ही त्यांना आवाहन केले आहे. आता त्यांचे काय म्हणणं आहे की CSR मध्ये ते हेड ऑफिसला विचारतील आणि त्याप्रमाणे ते हे करतील. तर त्यांचे CSRचे हे असते ना त्यामध्ये ते मदत करतील. आपण आता सांगितलं की सीना नदीमध्ये उद्यापर्यंत 1,80,000 क्युसेक्स पाणी आहे. उस्मानाबाद कलेक्टर किंवा तिकडे असा मेसेज आहे की आज रात्री दुप्पट पाणी म्हणजे आता सध्या पुढे वाहतोय. नाही, हे मी तुम्हाला इरिगेशन विभाग जे SC इरिगेशन आहेत ना त्यांच्या डेटा आहेत. इरिगेशन विभागचा जे डेटा असतो तो जास्त भरोसेमंद असतो. तालुका वाईज शेड्यूल आणि तिथं असलेले लोक तालुका वाईज आता आपण किती लोकांना बाहेर काढले? 4,521 लोकांना मी बाहेर काढलंय. हा ना, 4,521. ते 4,002 होता ते 3 दिवस आधी जे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता. आता तो 4,521 झालेला आहे. आणि तालुकानिहाय टोटल एकूण जे 120 शेल्टर होम आहेत, हा ना, तालुकानिहाय अक्कलकोटमध्ये 9, अप्पर मंद्रुपमध्ये 21, उत्तर सोलापूरमध्ये 24, करमाडामध्ये 7, दक्षिण सोलापूर 1, बार्शी 2, माढामध्ये 34, मोहोड 22 आणि सांगोला 1. आता यामध्ये ना थोडा कधी एक शेल्टर होममधून सगळे जो लोक जर निघून गेले तर आम्ही क्लोज करतो, हा ना, आणि जर काहीच लोक पुन्हा आले तर आम्ही वाढवून देतो, हा ना. त्यामध्ये थोडा पण फार शेल्टर होमच्या संख्येमध्ये फार बदल होणार नाही, हा ना. नाही, 120 शेल्टर होम, 13,858. 4,521. अपर मंद्रुप 469, उत्तर सोलापूर 304, करमाडा 92, पण हा थोडा अंडर रिपोर्टेड वाटते मला. नीलज आणि सांगोवामध्ये खूप जास्त काढला होता त्यांनी. दक्षिण सोलापूर 1 आहे, बार्शी 132, माढामध्ये 3,342 मॅक्सिमम माढामध्ये आहे, आणि मोहोडमध्ये 181, 4,521. त्यामध्ये सर्वात जास्त जे आम्ही काढला होता तो 23 तारीखला काढला होता. 23 सप्टेंबरला एकूण जिल्ह्यामध्ये 2,777 लोकांना बाहेर काढण्यात आलेला होता. 24 तारीखला 765 लोकांना मी बाहेर काढलेला होता, आणि 22ला 544, 26ला 400,
27चा आकडा यामध्ये 0 दिसत आहे, पण आता जसं मी सांगितलं करमाडामध्ये तो इव्हॅक्युएशन सुरू आहे, तो यामध्ये तो जुडेल. आता हे जे 4521 लोक आहे ना, त्यापैकी मला वाटतं की निम्मे 2000च्या जवळपास आम्ही बोटीने काढला होता आणि बाकी लोकांना आम्ही पायरी जाऊन पण पाणीतून बाहेर काढला होता. आणि हे जे उद्या जे पाणी वाटणार आहे त्यापासून आज दिवसभरात ज्या लोकांना बाहेर काढलं असा आकडा फक्त आम्हाला मी देतो. आणि शेल्टर होममध्ये मी तालुकाने फक्त सांगून देतो शेल्टर होममध्ये किती लोक आहेत. अक्कलकोटमध्ये 35 आहे, उत्तर सोलापूरमध्ये 2859, करमाडा 1459, दक्षिण सोलापूर 243, माडामध्ये 5462, मोहोडमध्ये 3800. हा ना, हा जो फिगर आहे ना 13,858 हे खूपच डायनेमिक आहे. लोक जातात परत जातात. हे मतलब आता जो मी सांगितलं करमाडामध्ये तुमच्या बिट्टरगाव, बोरगाव, निलेट, सांगोबा, आता हे लोक परत गेले होते तर आता परत येतील. हा ना, तर हे थोडा डायनेमिक फिगर आहे. उद्या नदी पात्रामध्ये उद्याच्या सीना नदीमध्ये साधारणतः 1,80,000 ते 2 लाख क्युसेक पाणी असणार आहे. हो, तर कुठले पूल बंद होणार आहेत, कुठले रस्ते बंद होणार आहेत? मी देतो माहिती. एनडीआरएफ आणि एनडीआरएफची 2 तुकडी जी आहे ते आम्ही ठेवली आहे. हा ना, आर्मीला डिरेक्वेशन आम्ही आता केलं आहे. आर्मी आज परत निघालं आहे. हा ना, येणार आर्मी नाही परत निघालं आहे. कारण आर्मी जे आहे ते फक्त क्रायसिसमध्ये येत असते, ते फर्स्ट रिस्पॉन्डर आर्मी नसतो. मतलब असा जे तो एनडीआरएफ आहे, जे वेगवेगळे बोट आणि मॅन पॉवर आहे, कोल्हापूर, सांगली आणि आमची वारीची टीम, ते फर्स्ट रिस्पॉन्डर आहेत. जर ते अपयशी ठरले मग आम्ही आर्मीला कॉल करतो. उदाहरणासाठी राहुलनगर सुलतानपूरमध्ये जेव्हा एनडीआरएफ कडे ते खूप मोठा प्रभाव असल्यामुळे ते एनडीआरएफ नाही करू शकला, त्यानंतर मी आर्मी आणि एअर इव्हॅक्युएशन करतो. पण आर्मी तिथे स्टँड बायमध्ये नाही राहणार की पूर आला तर आम्ही हे होतं. पण मला हे सांगावे लागेल की मेजर सोनू यादव होते ते आर्मी तुकडीचे हेड, आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला होता. बहुत ज़्यादा मेजर सोनू यादव जो इस आर्मी टीम के हेड थे, जो माढ़ा तालुका सोलापुर जिले में आई थी, बहुत ही अच्छा काम किया उनकी टीम ने. मैं विशेष रूप से मेजर सोनू यादव को धन्यवाद देता हूं. कभी भी एक बार भी उन्होंने किसी भी चीज़ के लिए नहीं, उल्टा वो बढ़ के आगे आते थे कि हम ये भी कर सकते हैं, ये भी कर सकते हैं, हम और दिन यहाँ रुक सकते हैं. उन्होंने खुद से 2 दिन एक्स्ट्रा यहाँ पे रुकने का वो था कि हम यहाँ पे रुकते हैं. ऑफ कोर्स परमिशन ऊपर से आया, लेकिन आज हमें लगा, आज आम्हाला वाटला की आर्मीची आवश्यकता नाही आहे, म्हणून आम्ही त्यांना हे केलं. आणि आता लोक बाहेर जात आहेत. एक वेळी त्यांना अनुभव आला आहे, तर त्यांना माहीत आहे की आता पाणी खूप वेगाने आतमध्ये शिरू शकते, धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग ते आता स्वतः